Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. आज मी तुमच्याकडे एक वेगळ्या प्रकारे इथे बोलण्यासाठी आलेले आहे. ते म्हणजे गेले काही दिवस झाले आपल्याकडे दोन वॅकन्सी आउट झालेल्या आहेत. फर्स्ट इज कंझ्युमर फोरमची वॅकन्सी जी की रजिस्ट्रार म्हणून 20 जागेसाठी आउट झालेली आहे. अँड द सेकंड वन इज इंडस्ट्रियल कोर्टची वॅकन्सी जी की 15 जागेसाठी असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून आपल्याकडे आलेली आहे. या दोन्हीही एक्झामिनेशनसाठी कुठल्याही लिमिटेशन्स किंवा कंडिशन्स नाही आहे. जो क्रायटेरिया तो अत्यंत सिंपल होता. तो कोणीही एक्झाम भरू शकता ज्याची लॉ डिग्री झाली आहे आणि तो एजमध्ये बसतो. एज लिमिटही खूप जास्त दिलं होतं, त्यामुळे अशी काही कोणाला खूप अडचण आलेली नाही आहे. प्रॅक्टिस रिक्वायर्ड नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे काही वेगळे अनुभव इथे रिक्वायर्ड नव्हते. प्रिफरन्स विल बी गिवन सांगितलं होतं, तरी पण तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, जे की प्रिफरन्स नंतर ते काउंट केले जातील वगैरे हे सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू नंतर. पण तुम्ही एक्झाम मात्र देऊ शकता, इंटरव्ह्यूपर्यंत जाऊ शकता आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सपोज एखाद्याच्या मार्क्समध्ये इक्वॅलिटी झाली असेल तर प्रिफरन्स काम करेल. अशी हे दोन पोस्ट आपल्याकडे आलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी क्लासेस जॉईन केलेले आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी आउट ऑफ 50% विद्यार्थी ज्यांनी फॉर्म फिलअप केला आहे, जर 6 ते 7 विद्यार्थी दोन्ही एक्झामसाठी असतील कंबाईनली, तर 50% विद्यार्थ्यांनी क्लासेस लावून अभ्यास सुरू केला आहे. आता यामध्ये मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की त्या तुम्हाला प्रिपरेशन्समध्ये मदत करतील. सगळ्यात आधी की ज्यांनीही इथे फॉर्म भरले त्यांनी अभ्यास सुरू करायला हवा का, तर डेफिनेटली अभ्यास सुरू करायला हवा. सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरपर्यंत ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकतं एक्झामचं. म्हणजे एक्झाम कंडक्ट सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरमध्ये होतील. त्याआधी आता एका महिन्यामध्ये तुमचा कदाचित सिलेबस येईल आणि त्या सिलेबसमध्ये इंडस्ट्रियलचे स्पेशल लॉज आणि कंझ्युमरचे स्पेशल लॉज त्यांना वेगवेगळे डिवाइड करून सांगितले जाते. एक्झाम जास्त अंतरावर नाही, मागे पुढेच होतील, पण तरीसुद्धा म्हणजे असा अंदाज असतो. मला काही MPSCमध्ये जॉब नाही आहे किंवा मी डायरेक्टली एक अंदाज असतो की वेळापत्रक कधी येणार आहे. आमच्या अनुभवावरून मी तुम्हाला ते सांगत असते. याचा अर्थ अजिबातही असा घेऊ नका की मॅडम तुम्हाला कसं माहिती हो, तसं काही नसतं. एक अंदाज असतो की आता इतकं टाईम शेड्यूल झालं आहे, इतकं कॅलेंडर आलं आहे, तर याच्यानंतर एक 4 महिन्यानंतरचा डिफरन्स ठेवून ते देतील. याच्यामध्ये चूक पण होऊ शकते की नाही, ऑक्टोबरचं नोव्हेंबर होऊ शकते किंवा ऑक्टोबरचं सप्टेंबर होऊ शकते. बट या वेळेमध्ये ही एक्झाम येण्याची संभाव्यता आहे, हे मी तुम्हाला सांगते. आता यामध्ये दोन्हीही एक्झाम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दोन्हीही एक्झामसाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे, कंझ्युमरसाठी पण फॉर्म भरला आहे, इंडस्ट्रियलसाठी पण भरला आहे. मग आता आम्ही अभ्यास कसा करायचा मॅम? कारण इकडे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, मिनिमम स्टँडर्ड लिव्हिंग, ते जेवढे काही वेगवेगळे ॲक्ट आहेत, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, हे सगळे कंझ्युमरला आहे. त्यानंतर इकडे जर आलो आपण, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, मिनिमम वेजेस ॲक्ट, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, लेबर कोडचे सगळे लॉ तुम्हाला करणे गरजेचं आहे. ह्या दोन्ही एक्झाम फार वेगळ्या आहेत. कॉमन सिलेबस एक असू शकतो 20%, सिव्हिल प्रोसिजर कोड, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, असे बेसिक सब्जेक्ट. आता याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 20% सिलेबस सेम आहे, बाकी 80% सिलेबस सेम नाही आहे. तर मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा? सगळ्यात आधी माझे क्लासेस आहे म्हणून मी क्लासेसची ॲडव्हर्टिजमेंट नाही करत आहे, पण बेसिकली जर कुणाला होत असेल तर प्लीज क्लासेस लावा. कुठेही लावा पण क्लासेस लावा. त्याचं कारण की अशा एक्झामला जर क्रॅक करायचं असेल तर मेंटॉरशिप, प्रॉपर गायडन्स, प्रॉपर सिलेबस थ्रू जाणे, प्रॉपर टेस्ट सिरीज, प्रॉपर प्रत्येक विषयावर टेस्ट सिरीज करणे. जसे की आत्ता इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आमचा झालेला आहे क्लासमध्ये, आम्ही त्यावर टेस्ट सिरीज पण कंडक्ट केली आहे. त्याच्यानंतर आज मिनिमम वेजेस ॲक्ट झाला आहे, त्याच्यावर सुद्धा 2-3 दिवसात टेस्ट सिरीज कंडक्ट होईल. कंझ्युमर प्रोटेक्शन आज संपणार आहे, त्याच्यावरही टेस्ट सिरीज कंडक्ट होईल. तर तुम्हाला जर कंटिन्यूली कन्सिस्टन्सी ठेवायचं असेल तर कुठे ना कुठे तुम्हाला जॉईन होणं गरजेचं असतं की यस, मी पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ह्या एक्झामला जर क्रॅक करण्याचा विचार करतीये तर मला कन्सिस्टन्सी गरजेची आहे. आज अभ्यास केला उद्या नको, आज इतकं वाचलं उद्या नको, हे व्हायला नको. सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर गायडन्सनी जाणं महत्त्वाचं आहे अशा एक्झामसाठी. त्यामुळे कुठे ना कुठे कनेक्ट राहा. जर तुम्हाला यूट्यूबवर कुठे कनेक्ट राहता येत असेल, टाईम शेड्यूल तुमचा प्रॉपर ठेवता येत असेल की नाही, आज मी इतकं कंप्लीट करणारच, तर तुम्ही त्या प्रकारे जाऊ शकता. कुठूनही कनेक्ट राहा, पण कनेक्ट राहणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. मग याला डिवायडेशन पण खूप महत्त्वाचं आहे, कंझ्युमर प्लस इंडस्ट्रियल.
तर आपला जो 24 तासाचा पूर्ण डे असतो त्याच्यामधनं बाहेर कमीत कमी 6 तास वेगळे काढून ठेवा नोटिफिकेशन यायच्या आधी. नोटिफिकेशन आल्यावर याला 2 तासांनी वाढवा. किती? 8 तास तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता 5 ते 6 तास जसेही तुम्हाला मिळतात आहे, सकाळी 3 तास, बघा आता किती वाजले आहे, मी रेकॉर्ड करते 7 वाजले असेल कदाचित, 7 वाजले आहे, 7 AM. 5 वाजतापासून जर तुमचा दिवस सुरू झाला तर बिलकुल फ्रेशली तुम्ही, मी कॅमेरासमोर आज 7 वाजता आहे, ऑफकोर्स तशाच प्रकारे तुम्हीही ते करू शकता की सकाळी 5-6 वाजता उठून 2-3 तास इंडस्ट्रियलचा अभ्यास करू शकता. दिवसभर जर वेळ नसेल मिळत तर संध्याकाळी परत झोपताना 3 तास तुम्ही 2 तास कन्झ्युमर प्रोटेक्शन किंवा कन्झ्युमर फोरमचा अभ्यास करू शकता. असे थोडे थोडे सॉर्टिंग आउट करून तुम्ही टाईम काढा आणि एक ॲक्ट तुम्हाला बाजूला पाडायचा आहे. आता मॅम सिलेबसच आला नाही तर आम्ही ॲक्ट कसा बाजूला पाडायचा? तर बघा, सिलेबस आल्यानंतर तुम्हाला इतका वेळ मिळणार नाही आणि तुम्हाला 2 एक्झाम क्रॅक करायचे, म्हणजे 1 आणि 1+2 आहे. एकाच एक्झामचा सिलेबस तुम्हाला नाही क्रॅक करायचे, तुम्हाला 2 एक्झामचा फॉर्म भरला असेल तर दोन्ही एक्झामसाठी तयार राहायचे. त्यामुळे सिलेबस जर येतील तर ते सिलेबस वाढेल किती आणि तुम्ही 2 महिन्यात नाही कव्हर करू शकणार. त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की सॉर्टिंग आउट करा. आता काही कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये काही उणीवच नाही आहे, जसं की इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट येणारच आहे. मग का नाही त्याला आत्ता 8 दिवस तयारी करायची, सकाळचे 2 तास घेऊन? येस, डेफिनेटली करू शकता. नाही होत असेल तर 1 तास करा, पण करा. नाहीच होत असेल तर फक्त कानात हेडफोन टाकून लेक्चर ऐकून कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून ठेवा. म्हणजे जर तुम्हाला काही बनवायचं आहे खाद्यपदार्थ, त्याचं प्रिपरेशन रात्री करून ठेवलं तर ते सकाळी पटकन होईल. याचाच अर्थ असा आहे की प्रिपेअर करून ठेवा. जर नाही अभ्यास करायचा मूड नाही आहे तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. क्लासेस लावा, यूट्यूबद्वारे कोणत्याही कुठूनही जॉईन करा आणि त्या कन्सेप्टला वर्ड टू वर्ड क्लिअर करून ठेवा. म्हणजे हे रेडी मटेरियल राहील तुमच्याकडे. आणि मग जेव्हा वॅकन्सी, म्हणजे जेव्हा सिलेबस येईल आणि डेट येईल तर तेव्हा फक्त तुम्हाला वाचायचं आणि रिवाईज करायचं काम राहील. पण दोन्हीही सिलेबस आणि दोन्ही ज्या वॅकन्सी आहेत त्यांना सॉर्टिंग आउट करा. सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 हे करणं गरजेचंच आहे. एक तरी वॅकन्सी आपल्या हातात आली पाहिजे, या टार्गेटनुसार तुम्हाला जायचं. दोन्ही वॅकन्सी सारख्याच आहे. इकडे असिस्टंट असेल तर ही पटापट प्रमोशन्स होतात MPSCमध्ये. ओके, जसं की JMFCचं 13, 14, 15 वर्ष प्रमोशन होत नाही, इकडे तसं नसतं. हा एक मुद्दा आहे. आता त्यानंतर इथे तुम्हाला काही ॲक्ट असतात की जे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे ते करणेच आहे, तर ते करणेच आहे, त्याच्यावर ऑप्शन नाही. मिनिमम वेजेस ॲक्ट आहे, येणारच आहे. कॉन्स्टिट्यूशन येणारच आहे. सिव्हिल प्रोसिजर येणारच आहे. सेल ऑफ गुड्स येणारच आहे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट येणारच आहे. असे 15 विषय कमीत कमी आपण प्रिझ्यूम करू शकतो की त्यामध्ये काही उणीव नाही, ते येणारच. तर सिलेबस येण्यासाठी एवढा सिलेबस तुम्ही कव्हर करून ठेवणे गरजेचं आहे, जोपर्यंत MPSCचा सिलेबस येत नाही, एक्झाम क्रॅक करायची असेल तर. तर आता ज्यांना अभ्यासाचं मूड नाही आहे किंवा त्यांना होत नाही, त्यांनी एवढं काम करणं गरजेचं आहे की बेअर ॲक्ट घेणे. त्या बेअर ॲक्टमधून जेवढेही इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आहे तर ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस नोटिंग करायचे, प्रत्येक सेक्शनला नोटिंग करायचे, काय समजलं काय नाही समजलं, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून बाजूला ठेवून द्यायचं आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर पुन्हा 1 महिन्यामध्ये जो सिलेबस येईल नव्याने तर तो आपण कंप्लीट करायचा आहे आणि मग रिव्हिजनसाठी लास्ट 2 महिने किंवा 1 महिना ठेवायचा आहे. अशा पद्धतीत गेलात तरच एक्झाम क्रॅक होईल, अदरवाईज नाही. जसं मी सांगितलं की कॉम्पिटिशन खूप आहेत, फॉर्म अत्यंत जास्त आलेले आहे. त्यामुळे प्रॉपरली टाईम एक फिक्स करा. मॉर्निंगला या सिलेबस, इव्हिनिंगला हा सिलेबस. या वेळेमध्ये क्लासेस, या वेळेमध्ये बाहेर कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला प्रिपरेशन्स करायचं असेल, मटेरियल कलेक्ट करायचं असेल तर तसा एक टाईम टेबल सेट करून ठेवा आणि त्याला फॉलो करा. फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी अत्यंत गरजेची आहे. अशाप्रमाणे दोन्हीही एक्झामला तुम्ही प्रॉपरली टॅकल करू शकता आणि फेस करू शकता. यामध्ये बाकी जे सिलेबस आहे ते MPSC डिसाईड करेल आणि आपल्याला देईल. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता आपल्याला तयारीला लागणे गरजेचं आहे. कारण लॉ ऑफिसरच्या दोन्ही एक्झाम आता कंडक्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर तुमच्या 4 एक्झाम राहिल्या आता लॉच्या MPSCकडनं. ड्राफ्ट्समॅन सेक्रेटरी, त्याच्यामध्येही खूप सारे फॉर्म आले आहे, खूप कॉम्पिटिशन असतं. त्यानंतर ट्रायब्युनल, खूप जास्त फॉर्म आलेले आहेत, अत्यंत जास्त कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला क्रॅक करायची एक्झाम. त्यानं 12 जागेसाठी आहे. ड्राफ्ट्समॅन 3 जागेसाठी आहे. त्यानंतर 3rd वॅकन्सी होती कन्झ्युमर आणि इंडस्ट्रियल. ह्या 4 वॅकन्सी अजून बाकी आहेत. तर ह्या 4ही
सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला एंडिंग सप्टेंबरपासून याचा टाईम शेड्यूल कदाचित बघायला मिळेल आणि त्या वेळेसाठी तुम्हाला तयार राहा. पण तरी ॲट दी एंड मी जाता जाता एवढं तुम्हाला इथे सांगू शकते व्हिडिओ बंद करताना की मी प्रत्येक वेळेस, आज माझ्याकडे एकच महिना आहे, माझ्याकडे टाईम आला आहे नाही आला हे मॅटर करणार नाही, माझ्याकडे एकच महिना आहे, कुठला हा महिना, आणि पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला माझी एक्झाम आहे. हे माइंडमध्ये फिट करायचं आणि त्या 1 महिन्याचं स्केड्यूल बनवायचा. अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाची सुरुवात करू शकता. ओके, सो यू कॅन स्टार्ट युअर स्टडी राईट नाऊ. वेळ अजिबात घालवू नका आणि अभ्यासाला तयार राहा. डिवाईड करून अभ्यास करा. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये तुम्ही तयार राहिले पाहिजे. बाकी क्लासेस संदर्भात सांगायचं तर खाली मी क्लासेसचा लिंक दिला आहे. तुम्हाला ज्युडिशियल विंग्स ॲप इन्स्टॉल करायचं आहे, त्यामधनं कोर्स परचेस करायचे आहे. जेवढाही झालेला सिलेबस आहे तो तुम्हाला बघायला मिळेल आणि लाईव्ह लेक्चर जॉईन करायला मिळतील. त्यानंतर टेस्ट सिरीज, प्रत्येक विषयाची टेस्ट होते. त्यानंतर फायनल टेस्ट सिरीजसुद्धा होतील दोन्हीही बॅचेसच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दोन्हीही बॅचेस तुम्ही परचेस केल्या तर त्याच्यामध्ये डिस्काउंट्स पण आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. लाईव्ह पण, रेकॉर्डिंग पण. रेकॉर्डिंगचे जे आहे ते तुम्ही कधीही आणि कितीही वेळ पाहू शकता. आणि व्हॅलिडिटी म्हणजे ड्युरेशन जे क्लासेसचं आहे ते 3 महिन्यात सिलेबस संपेल. म्हणजे व्हॅलिडिटी ती मी 1 वर्षाकरिता दिली आहे. त्याचं कारण असं की कदाचित काही प्रॉब्लेम झाले आणि MPSCचं डेट्स वाढल्या तर आपल्याकडे नॉट बट द लिस्ट आपण सिक्युरिटी म्हणू शकतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर तुमचा कोर्स संपून जाऊ नये. प्राईस ज्या आहेत त्या कोर्सेसच्या अत्यंत रिझनेबल आहे, बिलकुल रिझनेबल आहे. तुम्ही कोणीही इथे अफोर्ड करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही त्या प्रकारे जाऊन कोर्स परचेस करून इथे जॉईन करून कनेक्ट होऊन प्रॉपरली कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकता आणि एक्झामसाठी तयार होऊ शकता. ओके, आता लास्ट वर्ड मी इथे सांगू शकेल की कोणत्याही एक्झामला प्रिपेअर करण्यासाठी, त्याला क्रॅक करण्यासाठी 95 मिरिटचा स्टुडंटची गरज नसते. इथे कन्सिस्टन्सी, प्रॉपर मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शनासोबत जाऊन हार्डवर्क करणं गरजेचं असतं. यामध्ये मिरिटचा विद्यार्थीच मिरिटमध्ये येईल असं त्यात काहीही नाही आहे. यामध्ये मेहनत करणे गरजेचं आहे आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सगळं मेंटेन करून आपल्याला पुढे जायचं आहे. बाकी JMFCबद्दल कालही व्हिडिओ मी बनवला आहे, तर तेही तुम्ही बघू शकता आणि त्यानुसारही तुम्ही प्रिपरेशन्सला तुमच्या कॅल्क्युलेशन्स करू शकता. थँक्यू सो मच. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.